स्मार्ट अहमदनगर न्यूज। जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, डॉक्टर विखे पाटील, नगर। मागील 5 वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरपूर निधी मिळाला असून जिल्ह्याच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली। नगर येथील देहरे गावातील प्रचार सभेत ते बोलत होते। सुजय विखे पाटील आणि जिल्ह्यात आणलेल्या निधी आम्ही त्यातून झालेला यांनी विकास कामाच्या जोरावर मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे। डॉक्टर विखे पाटील यांच्यासह या बैठकीला जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, देहरे गावच्या सरपंच नंदाताई भगत, रभाजी सूळ, अंबादास काळे, रमेश काळे, केशवराव अडसुरे, सुनील जाधव, संजय बाचकर व इतर प्रमुख स्थानिक नेते उपस्थित होते। सुजय विखे पाटील म्हणाले की विकास हाच माझा अजेंडा असून त्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे। मागील 5 वर्षात मी केलेल्या कामांचा आढावा घ्या। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची जिल्ह्यात झालेली प्रभावी अंमलबजावणी ही आमच्या जमेची बाजू असून शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचला आहे। बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात आहेत। जिल्ह्यात लवकरच 3 नव्या MIDच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे। मोठमोठे उद्योग जिल्ह्यात येणार आहे, त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत। जिल्ह्याच्या विकासासाठी माझ्याकडे ध्येय आणि धोरणे आहेत। यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांची यादी तयार असून त्यांना मार्गी लावण्यासाठी आपण अविरत प्रयत्न करू, असे विखे पाटील यांनी सांगितले। आपल्या विकास कामांची माहिती देत असताना त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वनेता म्हणून गौरव करत मागील 2 दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्वाधिक कल्याणकारी योजना राबवल्या, देशाच्या आर्थिक धोरणाला चालना दिली, आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करत देशाला जगात कीर्ती मिळवून दिली। त्यामुळे देशात केवळ मोदी पर्वाचीच हवा असून पुन्हा एकदा त्यांच्या रूपाने एक मजबूत नेतृत्व देशाला मिळणार आहे। यामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान मोदींना साथ द्या, असे आवाहन सुद्धा त्यांनी मतदारांना केले आहे। सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की निवडणुकीला कमी दिवस राहिले असल्याने विरोधक खालच्या पातळीला जाऊन राजकारण करणार आहेत, बिनबुडाचे आणि खोटे आरोप करतील। त्यांनी तुम्ही कोणतेही प्रत्युत्तर न देता केवळ आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा। विजय केवळ आपलाच आहे, त्यात आपले फक्त मताधिक्य कसे वाढेल यावर भर द्या, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना देत त्यांच्यात ऊर्जा भरली। उपसंपादक शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज।